नमस्कार सर्व 10वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, ब्राइट रायडर सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रॅश कोर्सची जी बॅच आहे ही चालू झालेली आहे। आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 1.3 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ही प्रॅक्टिस सेट फक्त डिटर्मिनंट वर आधारित आहे। कशावर? डिटर्मिनंट। तर त्याचं एक छोटंसं बेसिक तुम्हाला सांगून देतो। डिटर्मिनंट मीन्स काय असतं? एक ए बी सी डी अशा पद्धतीचे जे रियल नंबर असतात ते दोन कॉलम मध्ये सेट असतात। दोन उभ्या लाईनच्या कॉलम मध्ये काय असतात? सेट असतात। तर याची रियल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागते। मग ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ए आणि डी चा प्रोडक्ट आणि बी आणि सी चा प्रोडक्ट हे कॅल्क्युलेट करावं लागतं। म्हणजे ए मल्टिपल बाय डी मायनस बी मल्टिपल बाय सी यांचा जो डिफरन्स येणार या डिफरन्सलाच म्हणता एडी मायनस बीसी आणि हेच आहे डिटर्मिनंटचा रिझल्ट। हाच रिझल्ट काय? डिटर्मिनंट। तर हे आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये बघायचंय आणि एक क्रॅमर रूल बघायचा आहे जो dx डिवायडेड बाय डी x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते, dy डिवायडेड बाय डी आणि पाय। क्रॅमर रूलचा प्रश्न 100% परीक्षेत येणार, म्हणजे तुम्हाला आठवलं पाहिजे क्रॅमर रूल। ठीक आहे, एक प्रश्न या एक्सरसाइज मध्ये बोर्डाच्या परीक्षेत येणार, 100% येणार। ठीक आहे, जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकतात तुम्ही। तर उशीर न करता लगेच लेक्चर स्टार्ट करूया। ठीक आहे, तर बघा हा पहिला प्रश्न आहे। हा 3 2 काय दिसतोय बघा, डोळ्याने दिसतोय तुम्हाला प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला। 3 2 4 5 याचं डिटर्मिनंट काढा। सांगा तर क्रॉसिंग करा। 3 मल्टिपल बाय किती रे? 5 आणि मायनस 2 मल्टिपल बाय किती रे? 4। मग 3 पाचे किती झाले? 15, 4 दोन्ही किती झाले? 8, 15 मधून 8 काढा 7। आता तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे। काय करायचे आहे? पुट करायचे आहे। म्हणजे इथं किती राहणार आहे? 5। किती राहणार? 5 आणि इथं किती राहणार आहे? 2 आणि 3 पाचे किती झाले? 15 आणि 15 मधून 8 गेले 7। उत्तर किती राहणार? 6। कळाला पहिला प्रश्न? काही अडचण कोणाला? नक्की। चला दुसरा प्रश्न घेऊया, लगेच दुसरा प्रश्न घेऊया। ठीक आहे, हा आता दुसरा प्रश्न दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? दुसरा प्रश्न काय बघा राजांनो, सांगा पटकन। हा क्रॉसिंग प्रोडक्ट करा। सांगा -1 पेन परत चेंज करूया, पेन आपण येलो घेऊ। ठीक आहे, -1 मल्टिपल बाय किती रे? 4 -7 मल्टिपल बाय किती रे? 2 -4 1 4 7 2 14 4 आणि 4 14 आणि 4 किती झाले? 18। डिटरमिनंट किती आलं? 18। 2 मार्काचा प्रश्न आहे। किती मार्काचा? कळाला? काही डाऊट कोणाला? चला नेक्स्ट प्रश्न बघूया। ठीक आहे, स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढू शकता, काही अडचण नाही, स्क्रीनशॉट काढून ठेवायचं। ठीक आहे, बाकी इकडे लक्ष द्या। आता क्रॉसिंग करा, याचा आणि याचा क्रॉस प्रोडक्ट सांगा। 5 गुणिले किती रे? 0 मायनस 3 गुणिले किती रे? -7 5 गुणिले 0 किती झाले? 0 मायनस मायनस काय झाले रे? प्लस 7 त्रिक किती झाले? 21 पण शेवटी काय राहणार आहे? मायनस मायनस काय झाले? प्लस। उत्तर किती आलं? 21। तुमच्याजवळ पुस्तक पाहिजे फक्त चेक करण्यासाठी की आन्सर राईट आहे का रॉंग आहे, बघून घ्या। आन्सर राईट आहे का रॉंग आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला पाहिजे। बाकी लिहिण्याची काही गरज नाही, हे ऑलरेडी ऍप्लिकेशन वर स्टोअर राहील, पूर्ण डेटा तुमचा स्टोअर राहणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। हा प्रश्न बिल्डिंग सारखा दिसतोय, खूप मोठा प्रश्न आहे, अवघड वाटू शकतं परंतु अतिशय सोपा प्रश्न आहे। ठीक आहे, हा तर बघा काय दिसते तुम्हाला? हा फ्रॅक्शन मध्ये दिसत आहे 7/3 आणि याचा क्रॉस गुणाकार। सांगा रे 1/2 परत याचा क्रॉस गुणाकार -5/3 क्रॉस प्रोडक्ट 3 किती? 2। सांगा पटकन। 7 3 दोन्ही किती झाले? 6 5 त्रिक किती झाले? 15 3 दोन्ही किती झाले? 6। मग रिझल्ट किती आला? 7 मधून 15 गेले, बाकी किती उरणार? 6। 7 मधून 15 गेल्यावर किती उरणार? सांगा पटकन। 8 -8 डिवायडेड बाय 6 बेचोकी झाले 8 बेत्रिकी झाले 6। बघा तर उत्तर -4/3 आहे का? डिटर्मिनंट किती आहे बोला? -4/3 आहे का आन्सर? बघून घ्या। हा ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन क्रमांक किती आहे तुमचा? हा आता याच्यात तिसऱ्या मध्ये किती प्रश्न आहे? टोटल 6 आणि तिथं काय दिलेलं आहे? क्रॅमर रूल यूज करा म्हणताय। कोणता रूल यूज करा? मग आता हे सगळे प्रश्न आपण क्रॅमर रूल ने यूज करूया, चालेल ना? हा काय करायचंय आपल्याला सांगा पटकन। क्रॅमर रूल यूज करायचा आहे। काय? कोणता? क्रॅमर रूल्स दिसतोय तुम्हाला सगळ्यांना प्रश्न? हा व्यवस्थित दिसतोय, मांडणी करायचं।
बाय युझिंग द क्रॅमर रूल. काय लिहिणार तिथं मेन्शन करायचं, बाय युझिंग काय, युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स एक मॅथमॅटिशियन होता, त्याने एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी एक रूल काढला होता आणि त्या रूललाच काय म्हणायचं, क्रॅमर्स रूल. बघा मग इथं काय 4x प्लस 3y मायनस किती रे 4. हा आता -4 आहे ना, तिकडे गेल्यावर काय होतील रे +4 होऊन जाते राईट साईडला. आणि हे किती आहे 6x, हा -5y इकडे घ्या +5y होते आणि = 8. अशी मांडणी केली पाहिजे प्रश्नाची. काय करायची सगळ्यात पहिले मांडणी करायची. मग मांडणी केल्यानंतर काय करणार सांगा, याला असलेच याचे कोइफिशियंट लिहायचे. काय 4, हे किती 6, हे किती 3, इथं किती 5 आणि इथं कॉन्स्टंट टर्म टाकायचे x आणि काय रे y = चं चिन्ह द्यायचं. इथं 4 आणि किती रे 8 असं लिहून टाकायचं. काय अशा पद्धतीने याची मांडणी करायची. आता हे असतं डिटरमिनंट काढण्यासाठी, हे असतं कॉन्स्टंट. काय हा तर बघा मग आता याला पहिला कॉलम म्हणतात आणि याला काय म्हणायचं दुसरा कॉलम. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी dx कॅल्क्युलेट करावा लागतो. dx कसं काढता माहिती का, कॉलम 1 च्या जागी कॉन्स्टंट पुट करायचं. कॉलम 1 च्या जागी काय करणार कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण असतं रे हे, याला कॉन्स्टंट टर्म म्हणायचं, याला अननोन म्हणायचं. काय म्हणणार अननोन. आणि याला जे तुमचं डिटर्मिनंट म्हणायचं, डिटर्मिनंट बॉक्स जो आहे. मग आता इथं आपण काय करणार, एक्स म्हणजे अननोन व्हेरिएबल्स काढणार आणि इथं काय के. कॉलम 1 च्या जागी काय शिफ्ट करणार आहे कॉन्स्टंट. म्हणजे 4 आणि 6 च्या जागी काय ठेवणार सांगा, या 4 आणि 6 च्या जागी किती घेऊ 4 आणि 8 आणि साईडला किती 3 आणि किती 5 सांगा. 4 पंचे 20, 4 गुणिले 5 परत 3 गुणिले 8, 4 पंचे किती झाले 20, 8 ते किती झाले 24, 20 मधून 24 गेले. कसली व्हॅल्यू आहे dx. डी का एक्स काढायचं ना. आता एक्सचा काय फॉर्म्युला dx भागिले डी. काय dx भागिले डी. dx किती तुमचा बघा मायनस का प्लस -4 आणि डिटरमिनंट किती आहे. डिटरमिनंट काढलं का तुम्ही, नाहीच काढला. अच्छा डिटरमिनंट तर काढावं लागेल आपल्याला. मग आपण डिटरमिनंट काढूया पहिले. डिटरमिनंट बाकीच आहे आपला. चला एक काम करू, इथे डिटरमिनंट काढून घेऊ का, डिटरमिनंट काढून घेऊ. 4 3 6 आणि किती आहे 5. हा सांगा डिटरमिनंट सांगा. 4 पंचे 20, 3 त्रिक 18, 20 मधून 18 गेले 2, डिटरमिनंट 2 आला. मग इथं 4 बे 1 बे, बे दोन्ही 4 म्हणजे x किती आला तर x आला -2. बघा आन्सर आहे का, x ची व्हॅल्यू किती आहे -2. आता आपण काय करणार माहिती का, dy काढणार. काय काढणार हा मग dy काढण्यासाठी काय करावं लागेल, dy काढण्यासाठी कॉलम 2 शिफ्ट करावं लागेल. कॉलम 2 च्या जागी काय k पुट करायचं. कॉलम 2 च्या जागी काय करणार कॉलम 2 शिफ्ट करायचा म्हणजे 3 5 च्या जागी काय येणार 4 8 म्हणजे काय राहणार सांगायचं 4 6 आणि नंतर 3 आणि 5 च्या जागी काय करू 4 आणि 8, 4 आणि 8. हा मग सांगा 8 चौक किती झाले 32, 6 चौक किती झाले 24, 32 मधून 24 काढा 8. कसली व्हॅल्यू आली रे dy ची, कसली dy ची. dy पाहिजे आपल्याला, dy डिवायडेड बाय डी, dy डिवायडेड बाय डी. dy किती आहे 8. डिटरमिनंट किती आलेलं आहे बोला, डिटरमिनंट किती आलं मायनस किती 2, बे 1 बे, बे चौक 8. बघा आन्सर आहे का, y ची व्हॅल्यू किती आहे 4. कळलं आहे का आन्सर नक्की राईट आहे का. फक्त डिटरमिनंट इथं काढून घ्यायचं. कुठं काढणार, नेक्स्ट प्रश्न घेऊया. काही डाऊट कोणाला. आता हा प्रश्न बघा इकडे लक्ष द्या. काय दिसते तुम्हाला x + 2y = किती आहे -1. परत इकडे किती आहे 2x -3y = किती दिसत आहे 12. बरोबर. आता याची मांडणी करा. चला सांगा याचा कोइफिशियंट किती 1, याचा किती रे 2, याचं किती 2, याचं किती -3 आणि इथं काय रे अननोन आणि इकडे काय कॉन्स्टंट. सांगा -1 आणि 12 बरोबर आहे का. पहिले डिटरमिनंट काढून घेऊ. 1 2 2 -3 सांगा तिरपा गुणाकार 1 गुणिले -3 मायनसला कधी पण ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. परत 2 गुणिले 2 सांगा पटकन 2 गुणिले 2, 1 गुणिले 3 किती झाले -3, बे दोन्ही किती झाले 4,
-3 -4 किती झाले -7. तर डिटरमिनंट किती आलं 7. मायनस का प्लस मायनस -7 कळालं का? आता काय काढणार dx काढणार. मग dx साठी काय करणार सांगा. कॉलम शिफ्ट करावं लागेल ना 1 2 च्या जागी. कॉलम 1 च्या जागी काय शिफ्ट करणार तुम्ही की सांगा 1 2 च्या जागी काय घेऊ -1 12. नंतर इथे किती 2 -3. नक्की का? आता तुम्ही सांगा तिरपा गुणाकार सांगा. -1 गुणिले -3 नंतर -2 गुणिले किती 12. मायनस काय झाले प्लस किती झाले 3. 12 दोन्ही किती झाले 24 आणि हे 3 सांगा. किती झाले किती -21. मग dx ची व्हॅल्यू किती आली dx ची व्हॅल्यू आली -21. आपल्याला काय पाहिजे x पाहिजे ना. काय पाहिजे x. dx भागिले किती dx किती आलं -21. d किती आलं -7. मायनस काय झाले कट 7 त्रिक किती झाले 21. x ची व्हॅल्यू किती आली 3. सोपं जातं ना. काय आलं अच्छा. आता काय करणार dy. मग dy काढायच्या अगोदर काहीतरी शिफ्ट करावं लागेल. कॉलम 2 च्या जागी काय करणार की सांगा मग. काय 1 2 तसंच ठेवू आणि इथे किती ठेवू -1 आणि किती रे 12. करा तिरपा गुणाकार 1 गुणिले 12 मायनस परत -1 फॉर्म्युल्यातला गुणिले किती 2. सांगा 12 1 12 2 1 मायनस काय झाले 12 आणि 2 किती झाले 14. dy ची किंमत किती आली 14 प्लस का मायनस प्लस 12 आणि 2 किती 14. आता कसली किंमत काढायची देअरफॉर y काढायचं ना तुम्हाला. dy डिवायडेड बाय काय dy किती आलं 14. d किती आपलं 7 1 7 7 दोन्ही y ची किंमत किती आली मायनस आहे का आन्सर बघा. कळालं काही डाऊट कोणाला. स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. नाही काढायचं PDF तर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे काही अडचण नाही. तुमचं काम काय माहिती घरी गेल्या व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे काम करायचं. झालेलं काम लगेच करा. आयुष्यात गणित विसरणार नाही आणि हे गणित तुम्हाला आयुष्यभर येणार. परत सांगतोय जोपर्यंत नोकरी लागत नाही 2 रुपये कमवत नाही तोपर्यंत 10वीचं गणित तुमचा पिशा सोडणार नाही. तुम्ही इंजिनिअरिंगला जा का 11वी 12वीला जा का मेडिकलला जा का स्पर्धा परीक्षेला जा प्रत्येक परीक्षेमध्ये गणित विचारणार म्हणजे विचारणार. जे पोरं थोडेसे त्यांना कॉमन सेन्स नाही आहे की त्यांनी थोडासा अभ्यास करत नाही शेवटच्या महिन्यात. जो विद्यार्थी शेवटी अभ्यास करतो तो विद्यार्थी पुढे जातो. मग जाणीव असली पाहिजे एका महिन्याची. ठीक आहे वर्षभर नका करू पण शेवटचा महिना आपण क्रिकेट मॅचेस पाहतो. पहिल्या 15 ओव्हरीत रन काढले नाही काढले तरी चालतात पण मग शेवटी काय पाहिजे मॅच जिंकण्यासाठी काय करावं लागणार. शेवटचा महत्वाचा आहे का मोमेंटम का सुरुवातीचा महत्वाचा आहे. काही मुलं सुरुवातीला अभ्यास करतात मध्ये काहीच करत नाही आणि शेवटी तर काहीच करत नाही. काही विद्यार्थी असे असतात शेवटी अभ्यास करतात आणि ते हुशार मुलांपेक्षा पुढे निघून जातात. कळालं ठीक आहे. अच्छा नेक्स्ट काय क्वेश्चन बघा काय दिसतंय तुम्हाला 6x - 4y = किती आहे -12. नंतर किती 8x - 3y = किती आहे -2. याची मांडणी पहा 6 8 -4 -3 नंतर x नंतर y नंतर काय रे -12 नंतर किती 2 उभ्या लाईन मारून घ्यायची. डिटरमिनंट तर काढावंच लागणार आपल्याला. सांगा 6 8 -4 -3 सांगा 6 गुणिले -3 -4 गुणिले 8 साइन किती झाले 18. साइन किती झाले 18. 8 चौक किती झाले मायनस काय झाले 32 मधून 18 काढा 14 प्लस का मायनस प्लस. कोणते ते dx आहे का d आहे फक्त d आहे काय d ची व्हॅल्यू किती आली therefore d = 14. आलेल्या आन्सरला काय करायचं बॉक्स. काय करणार आता काय करणार dx. मग dx च्या जागी आता तुम्हाला ते लिहायची काही गरज नाही ना. आता कॉलम शिफ्ट करा. सांगा आता इथं किती घेऊ -12 - 2 लिहायची काही गरज राहत
नाही. इथं किती आहे? -4 -3. तिरपा गुणाकार सांगा. -12 गुणिले -3 आणि परत -4 गुणिले -2. बरेच वेळेस काय होतं माहिती का, शेवटी जास्त कळत. सुरुवातीला कधी कधी कळत नाही. मार्च एप्रिल मे जून जुलै मध्ये कळत नाही, पण शेवटीच्या क्षणात काय होतं, कळतं पण जास्त आणि वळतं पण जास्त आणि पेपरला लिहिता पण जास्त. ठीक आहे. 12 त्रिक किती झाले? 36. मायनस काय झाले? प्लस. हे मायनस काय झाले? प्लस. 4 दुनी किती झाले? 8. मायनस आहे का ते? मायनस आहे ना, याला व्यवस्थित लिहतो मी. 12 त्रिक किती झाले? 36 पॉझिटिव्ह आणि 4 दुनी किती झाले? 8 आणि हे मायनसचं चिन्ह. 36 मधून 8 काढा. 28. मग असं लिहायचं dy इज इक्वल टू किती? 28. मला y पाहिजे ना आता. dy भागिले d. dy किती आहे? 28 आणि 14 1 14 14 दुनी y किती आला? dx आहे का तो? अच्छा, एक काम करा, dx इथं x आहे ना. dx किती आला? dx किती आहे? हा, dx किती आला? 2. म्हणजे x ची किंमत किती आली? x ची किंमत आली 2. x ची किंमत किती आली? 2. आता काय करायचं? dy सांग. आता 6 आणि 8 च्या जागी काय घेऊ? 6 आणि 8च घ्यावं लागेल. फक्त -4 3 च्या जागी काय घेऊ? -12 -2. सांगा. साइन दोन्ही 12 मायनस परत -12 गुणिले 8. सांगा पटापट. साइन दोन्ही किती झाले? 12. मायनस काय झाले? आणि हे मायनस पण काय झाले? प्लस. 12 8 96 आणि 96 मधून 12 काढा. 84. 12 7 84. आता dy काढायचं ना तुम्हाला. किती आलं? 84. y काढायचे. dy डिवायडेड बाय d. 84 डिवायडेड बाय किती रे? 14. पहा तर 14 ची पाढे 84 येतं का? 6. 14 सक. पहा तर y चा आन्सर 6 आहे का? आलं का? आन्सर 2,6. किती आहे? 2,6. अशाच पद्धतीने करा परीक्षेत. सोपं जातं ना. 3 लाईनी 3 मार्क भेटतात ना. 3 मार्काचा प्रश्न. 1 मार्क इथं, 1 मार्क इथं आणि 1 मार्क इथं. किती पडले? कळलं? काय अडचण? जाऊ पुढं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. किती आहे? 4m प्लस 6n इज इक्वल टू किती? 54. 3m प्लस 2n इज इक्वल टू किती? 28. याला इक्वेशन चे कोइफिशियंट सांगा पटकन. 4 6 3 2 x y हा नंतर 54 आणि नंतर 28. आता डिटरमिनंट डी काढून घ्या. 4 3 6 2 नाही ना. नंतर dx काढून घ्या. सांगा पडका. 4 3 च्या जागी काय घेऊ? 54 28 6 2. dy च्या जागी सांगा पटकन. सांग किती? 4 3 तसंच आणि इथं किती? 54 28. तिरपा गुणाकार करायचा ना आता. सांगा. 4 दुनी 8 6 गुणिले 3 4 दुनी 8 साइन त्रिकी झाले 18. बरोबर आहे का? 8 18 मध्ये 10 का? कोणते 10? -10. डिटरमिनंट किती आलं? डिटरमिनंट आलं -10. आता हे सांगा. 54 गुणिले 2 वहीवर करून पहा. 6 गुणिले 28 पुढे कागदावर करा. 6 गुणिले 28 54 दोन्ही झाले तुमचे 108 आणि 28 सक हे साइन त्रिक 18 180. 80 मधून तुम्ही मायनस करा 12. बघा जरा 168 येतं का बा. बघा किती झाले? 168 का? नक्की का? चला 168. मग आता सांगा. आता dx किती आलं? याच्यातून आलं -60. x ची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला. x म्हणजे काय? dx डिवायडेड बाय d. बरोबर आहे का? dx किती आहे? -60. डिटरमिनंट किती? -10. मायनस कट 0 0 कट किती आलं रे? आहे का आन्सर? पहा x ची किंमत किती आहे? 6. बरं y सांग. 4 गुणिले 28 नंतर 54 गुणिले 3
ये 28 चौक किती होता 96 का ना 92? 28 चौक किती होता? नाही रे जास्त व्हायला पाहिजे, 25 चौक 100 झाले ना ते, हा 112 सॉरी 112 आणि 54 त्रिक तुमचे झाले 162 बरोबर. दोघांचा फरक किती सांगा dy? 60 12 म्हणजे किती 50 का निगेटिव्ह का? हा therefore y is equal to काय dy divided by d. dy किती पा -50, d किती हा कोणते 10 0 0 कट मायनस मायनस कट y किती आलं पा 5 आन्सर आहे का? काय झालं? अच्छा 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 तसं का? मग इथं मेन्शन करून घ्या m म्हणजे x आणि n म्हणजे असलेलं तरी चालतं. मग आता तुम्ही इथे लिहू शकता m म्हणजे 6 आणि n म्हणजे किती असं कळालं? कितवा प्रश्न आला? 5वा. आता एकच राहिला का? किती मिनिटं झालं आपलं? लाईट गेली 35-40 मिनिटं झालं ना का नाही? 30-35 मिनिटात झालं आपलं. 2x प्लस किती रे 3y इज इक्वल टू किती 2. इथे किती आहे x मायनस y बाय 2 इज इक्वल टू 1/2. याला कितीने मल्टिपल करू? 2. कारण की पाय डिनॉमिनेटरला काहीच नाही पाहिजे, जे पाहिजे ते कुठे पाहिजे न्यूमरेटरला. मग सांगा आता 2 गुणिले x आणि 2 गुणिले y बाय 2 आणि 1/2 इंटू 2 आहे ना. याला 2x 2 2 कट झाले y आणि हे 2 2 कट झाले किती आलं 1. म्हणजे इक्वेशन कसे तयार झाले 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. 2x मायनस y इज इक्वल टू किती आले 1. नक्की का? क्लिअर? अच्छा आता सांगा मला काय करू? डिटरमिनंट काढायचं ना. सांगा 2 2 3 मायनस 1 सांगायचं डिटरमिनंट सांगून द्या डायरेक्ट. 2 1 करू का डायरेक्ट तर नाही डायरेक्ट करू. 2 1 आता प्रॅक्टिस झाली ना तुमची. आता 2 1 2 3 2 6 6 2 किती झाले 8 मायनस 8. डिटरमिनंट किती आलं बोला किती आलं -8. आता काय करायचं dx करायचं. dx सांगा dx सांगायचं 2 2 च्या जागी काय शिफ्ट करू 2 1 3 मायनस 1 सांगा पटापट. 2 1 लिहू का डायरेक्ट 2 1 2 3 1 3 1 3 मायनस 3 मायनस किती झाले 5 3 2 किती झाले 5. dx हा करून -3 -2 -5 झालं. बेरीज झाली ना चिन्ह तर मायनसच लागेल ना. मग आता तुम्ही सांगा dx किती dx ची किंमत काय राहणार बोला. x पाहिजे ना आपल्याला. dx ची किंमत किती आली -5 आली. आता काय पाहिजे तुम्हाला x पाहिजे. काय फॉर्म्युला आहे dx डिवायडेड बाय काय d. dx किती -8 हे -5 पाहता आन्सर. x ची किंमत 8/5 आहे का 8/5 आहे ना. 5/8 dx किती अरे यार सॉरी इथं थोडस चूक झालं. dx ची किंमत किती आहे आपली -5 d ची किंमत किती आहे -8 मायनस मायनस काय झाले कट. हे असं आहे का 5/8 x किती आलं. आता काय करायचं dy सांगा पटकन dy कसं करू. हे 2 2 तर तसेच राहतील ना. इकडे काय राहणार तिरपा गुणाकार सांगा 2 1 2 2 2 4 -2 dy किती आलं dy किती आलं y किती राहणार dy अपॉन d किती आलं तुमचं dy -2 d किती आहे -8 0 0 कट 2 चौक 8 हा 1/4 आहे का. झाली की एक्सरसाइज नक्की का. थँक्यू.
बरोबर आहे. व्यवस्थित टाइम जर भेटला ना 30 मिनिटात एक एक्सरसाइज होऊन जाते. तर धन्यवाद मित्रांनो, ही एक्सरसाइज इथं झालेली आहे. आजचं लेक्चर इथं आपण थांबूया.